आज जागतिक पुस्तक दिन आहे. सुनीताबाईंचं स्वतःचं वाचन अतिशय सखोल आणि विविधंगी होतं हे यापूर्वी आपण पाहिलं आहेच. त्यांनी अनेक वाचनालयांना देणग्या दिल्या. अंधांसाठी ब्रेल लिपीमधली पुस्तकं, ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी बालवाड्या, विद्यापीठ, शिक्षण संस्था उभारणं, अंधश्रद्धा निर्मूलन, विज्ञान प्रसार, व्यसनमुक्ती, गिर्यारोहण, नाट्यमंदिरं, रंगमंच उभारणं अशा कितीतरी कामाला या दोघांनी मदत केली. एवढंच नाही तर आपल्या पुस्तकांचं स्वामित्व मूल्य परस्पर वेगवेगळ्या संस्थांना मिळत राहील अशीही व्यवस्था सुनीताबाईंनी केली. योग्य त्या संस्थेला आणि योग्य त्या व्यक्तीच्या हातातच पैसे जातील याची काळजी घेताना वेळप्रसंगी पदरी वाईटपणा घ्यायला त्यांनी कधीच मागं पुढं पाहिलं नाही. अप्रामाणिकपणा, नाटकी वागणं, लोकानुरंजन, कुणावर अवलंबून राहणं याची सुनीताबाईंना अगदी मनापासून चीड होती. प्रसिद्धीपासून त्या कायम लांब राहिल्या. पुलंबरोबर कधी स्टेजवर बसल्या नाहीत का स्वतःला त्यांनी कधी लेखिका म्हणवून घेतलं नाही. स्वतःच्या विचारांवर अतूट निष्ठा असणाऱ्या, परखड आणि शाश्वत जीवनमूल्यांचा शोध घेत मनस्वीपणे आयुष्य जगलेल्या अशा सुनीताबाई. डॉक्टर शिरीष प्रयाग यांच्या मदतीने त्यांनी लिव्हिंग विल तयार केलं होतं. त्यामध्ये आपल्या शेवटच्या आजारात कशी कुठवर देखभाल करावी, शरीराची विटंबना कशी टाळता येईल, अन्न आणि प्राणवायू देणं कधीपर्यंत चालू ठेवावं आणि कधी थांबवावं, या सगळ्याबद्दलच्या सूचना सांगितलेल्या होत्या. या सगळ्यातून त्यांचा ताठकणा आणि करारी बाणा सदैव जाणवत राहतो. चित्रकार सुभाष अवचट यांनी लवलवती ताठ शुभ्र रेघ या शब्दात सुनीताबाईंचं अगदी उचित वर्णन केलं होतं. 7 नोव्हेंबर 2009 रोजी त्या आपल्यामधून गेल्या. पण शेवटच्या श्वासापर्यंत अर्थपूर्ण जीवन कसं जगावं याचं लखलखतं उदाहरण आपल्यासमोर घालून गेल्या. प्रत्यक्ष कधी गाठभेट नसली तरी मला त्यांच्याशी जीवाभावाचे बंध का जाणवावेत? त्यांच्या लेखनातून स्वच्छ विचाराचे, विचारपूर्वक स्वीकारलेल्या भूमिकेवर ठाम राहण्याचे, न भीता प्रामाणिक अभिव्यक्तीचे मला बळ मिळत राहते. चष्म्याआडून डोकावणारी त्यांची निखळ जीवनदृष्टी आणि निष्कपट हसण्यातून जाणवणारे नितळ माणूसपण मला माझ्या साहित्य अभिव्यक्तीत, जीवन व्यवहारात पथदर्शक वाटत राहतं. जन्मशताब्दी वर्षानिमित्त आज त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन. या कार्यक्रमाचा शेवट करतो आहोत कवयित्री अरुणा ढेरे यांनी सुनीताबाईंबद्दल लिहिलेल्या लेखानं. ऐसे कठीण कोवळेपणे. पाहूया या लेखामधील संपादित अंश. सुनीताबाई भवतालाशी भिडल्या त्या त्यांच्या अटींवर. त्यांच्या अंतर्तालाशी जुळेल असाच भवताल त्यांनी स्वीकारला. त्यांच्या स्वतंत्र अस्तित्वाचा ताल तर त्यांना आधीच सापडला होता. मग बाकी कसलंच दडपण, कसलाच उपचार त्यांनी मानला नाही. अस्तित्वाची किंमत त्यांना फार चांगली कळली होती आणि म्हणून त्याची प्रतिष्ठाही त्यांनी कसोशीने सांभाळली. कोणतीही तडजोड न करता सांभाळली. अर्थात अशी माणसं आपल्या भोवती फारशी असतात कुठे? त्यांना समान धर्म भेटणं अवघडच होतं. शिवाय स्वतःच्या असण्याची सगळी आभा स्वतःत वागवताना जो लखलखीतपणा अस्तित्वाला स्वाभाविकपणे येतो तोही इतरांना दूर ठेवतोच ना. कधी कुणाला आदरानं, कुणाला भीतीनं आणि कुणाला संकोचानं. एकटेपणाची सोबत अशावेळी आणखी पक्की होते. सुनीताबाईंना एकटेपणाचं भय नव्हतं. त्याच्या पोटात असणाऱ्या आनंदाची जेवढी जाणीव त्यांना होती तेवढीच त्या आनंदाच्या गाभ्याशी असणाऱ्या उदासीची होती. भाईंबरोबर असताना त्या एकटेपणाच्या मैफली वारंवार रंगत नसणार. नंतर मात्र तो अहोरात्र अखंड अनुभव झाला. शांतपणे त्या पडून असत.
त्या 16 महिन्यांच्या दीर्घ काळात एखादा महिना नव्हे 15-20 दिवसच काय ते त्या "आई गं" म्हणून कळवळत होत्या. नंतर एका टप्प्यावर तेही थांबलं. मग नुसती एकतंद्री. बाहेरच्या जगाची जाणीव नसलेली एक गुडूप गाढ आतली तंद्री. त्यांना मुळीच नको असणारं काहीतरी आयुष्यानं त्यांच्यावर लादलं होतं. कितीतरी वेळा सुनीताबाई त्या सन्मानानं मरण्याच्या हक्काविषयी बोलायच्या. पण तसला सुरीच्या पात्यासारखा लखलखीत निर्णय जगाच्या पाठीवरच्या कोणत्याही मानव समूहानं अद्याप निखालसपणे घेतलेला नाही. सुनीताबाई कायद्याच्या त्या दुबळ्या बाजूविषयी हळहळत बोलायच्या. त्या जाणार म्हणजे तसली मान्यता देण्याचा अधिकार असलेलं एक माणूस जाणार. व्यक्तीच्या जगण्या मरण्यावर व्यक्तीचा संपूर्ण अधिकार हवा असं म्हणणारं माणूस जाणार. अशी माणसं फार दुर्मिळ असतात. त्यांचं जाणं म्हणजे एक जिता जागता विचार त्यांच्याबरोबरच नाहीसा होणं. पुन्हा कुठेतरी कुणामधून तरी तो उगवेल खरा, किंवा त्यासारखाच विचार आत्ताही आणखी कुणाकुणामध्ये नांदतही असेल. पण तो आणि त्यासारखा या दोन्हीमध्ये अंतर आहेच. सुनीताबाईंच्या प्रगल्भतेची जातच निराळी. ती आता तशीच पुन्हा कुणामध्ये सापडणार? त्यांना विचारावंसं वाटायचं की कळलं आहेही आणि नाहीही अशा सीमेवर जेव्हा एखादं देणं हात पसरून उभं असतं, तेव्हा अर्थ न कळून सुद्धा त्याच्या पाठी धावणं होतंच ना. ते धावणं म्हणजे खुळच असतं खरं तर. तरी आपण धावतोच ना. जे तिथे अर्थापलीकडे कळे न कळेचं उभं आहे ते कदाचित नुसतंच एक निळं शून्य असेल, पण ते हसताना तांबूस लाल दिसतं असं तुमचा आरतीप्रभू म्हणाला होता. आहे त्याचे लागलेले खूळ मला फक्त, शून्याहून निळे तरी हासता आरक्त. अंतराळाचा केवढा ध्यास होता तुम्हाला सुनीताबाई. तुम्ही नक्कीच आतमधून सारख्या त्या निळ्या शून्याच्या पाठी निघाला होता. जे जे इथे मनोहर दिसतं त्याला बिलगलेली उदासी पाहणारं माणूस त्या तसल्याच शून्याकडे कधी ना कधी चालू लागतं. जिये नाही का इथल्या माणसांच्या संगतीला सोडून त्या कुठल्या तरी एका दूरच्या अज्ञात ढोलाच्या आवाजामागे चालू लागले होते. पण हे सगळं म्हणणं चालायचं मनातल्या मनात. बाहेर समोर असायचा त्यांचा सुकलेला लहानखुरा देह आणि त्यांची जाणीवेच्या पलीकडची अंधार यात्रा. एक दिवस तेही दृश्य मावळलं. त्या गेल्याच. त्यांच्या हाती आयुष्यानं काय दिलं याचा निवाडा आपण कसा करावा, आणि करणारे तरी आपण कोण? कदाचित आयुष्याचा अर्थ शोधणाऱ्या सगळ्याच प्रगल्भ आणि चिंतनशील माणसांच्या वाट्याला ते दुरून खुळावणारं निळं शून्यच येत असेल. त्याच्यावर चढणारी हसण्याची तांबूस लाल आभा, एवढाच काय तो त्यांच्या जगण्याचा सारांश. धन्यवाद.